मुंबईला पावसाने झोडपून काढलं, रेल्वे ठप्प झाल्या, रस्ते जलमय झाले. त्यामुळे मग लोकांनी मोनोरेलचा आसरा घेतला. पण 19 ऑगस्टला जे झालं त्याने अनेक प्रवाशांचा श्वास गुदमरला. मुसळधार पावसाच्या तावडीतून मोनोरेलही सुटली नाही. त्यावेळी नेमकं काय घडलं, मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका कशी झाली, याचा इत्थंभूत घटनाक्रम मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे. नमस्कार, मी दिव्या पाटील आणि आपण पाहत आहात पुढारी न्यूज डिजिटल. आज आपण जाणून घेणार आहोत की नेमकं मोनोरेल का बंद पडली आणि प्रवासी तब्बल 2 तास कसे अडकून राहिले. त्या दिवशी मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत होता आणि पाऊस इतका जोरदार होता की लोकल ट्रेन बंद करण्यात आल्या. तर मुंबईकरांसाठी लोकल म्हणजे एक जीवनरेखाच. पण लोकल बंद असल्यामुळे प्रवाशांकडे दुसरा पर्यायही नव्हता. त्यामुळे अनेकांनी मोनोरेल हा पर्याय निवडला. संध्याकाळी साधारण 6 वाजता भक्ती पार्क ते म्हैसूर कॉलनी धावणारी मोनोरेल अचानक वळण घेताना बंद पडली. त्यात सर्वात मोठा त्रास म्हणजे मोनोरेलमध्ये असलेले एसीच बंद झाले. गर्दीमध्ये श्वास घेणे अगदी कठीण झालं होतं आणि प्रवाशांची भीती आणखी वाढली. पण मग प्रश्न असा आहे की मोनोरेल का बंद पडली. तर यामागचं सर्वात मोठं कारण होतं ते म्हणजे अतिरिक्त लोड. सामान्यतः मेट्रो आणि लोकल ट्रेन असतात म्हणून मोनोरेलचा वापर तुलनेत कमी असतो. पण लोकल बंद असल्यामुळे हजारो प्रवासी मोनोरेलमध्ये चढले. तर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी झाल्यामुळे सिस्टमवर प्रचंड ताण आला आणि एसी बंद पडले. संध्याकाळी 7:30 वाजता फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी क्रेनच्या सहाय्याने बचाव कार्य सुरू केलं. आता हळूहळू डब्यातून प्रत्येक प्रवाशांना बाहेर काढण्यातही आलं. जवळपास 2 तासाच्या प्रयत्नानंतर सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात फायर ब्रिगेडला यश आलं. सुदैवाने कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाहीये. या घटनेतून स्पष्ट होते की मुंबईसारख्या शहरात वाहतुकीच्या पर्यायी व्यवस्थांवर अजूनही ताण येऊ शकतोय आणि अशा वेळी सुरक्षा यंत्रणांची तत्परता हीच प्रवाशांसाठी खूप दिलासादायक ठरते.